आणि आता पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर विदर्भातील काही भागात रिमझिम पाऊस। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदियासह चंद्रपूरमध्ये पावसाची हजेरी। रिमझिम पावसामुळे खरीपातील पिकांना जीवदान। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड। खरीपाच्या पिकांबरोबरच भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात। आवरा, शेंग, वेलीवरील फुलं गळून पडत असल्यामुळे शेतकरी संकटात। दिल्लीमधील IARI पुसामध्ये महाराष्ट्रातील पत्रकारांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची दिली माहिती। हायड्रोपोनिक्स, एक्वापोनिक्स आणि एरोपोनिक्सच्या माध्यमातून कमी जागेमध्ये कमी पाण्यात उत्पादन घेण्याचे प्रयोग सुरू। या तंत्रज्ञानामुळे 80 ते 90% पाण्याची बचत। वर्ध्याच्या बोरखेडी आणि चामला गावांमध्ये 100% ई-पीक पाहणी पूर्ण। जिल्ह्यामध्ये अशी कामगिरी करणारी ही पहिली गावं ठरली। उल्लेखनीय कामगिरीबद्दल तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांच्या हस्ते दोन्ही गावातील पोलीस पाटलांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव। सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण। कांद्याच्या दरामध्ये प्रति क्विंटल 1 ते 1,500 रुपये घसरण। कांद्याला 3,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटलचा दर। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात। पावसानं पाठ फिरवल्यानं सोयाबीन करपण्याच्या वाट्यावर। शेतजमिनीला अक्षरशः भेगा पडल्याचं चित्र। वाशिमच्या रिसोड, दापुरी, खुर्द शेत शिवारामध्ये वन्य प्राण्यांचा हैदोस। हरणांचे कळप शेतामध्ये शिरल्यानं सोयाबीन पिकांचं नुकसान। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। राहुरीमधल्या ब्राह्मणगाव भांड इथल्या जातिवंत गायीला 2,81,000 रुपयांचा विक्रमी भाव। दुग्ध व्यावसायिक आकाश आढाव यांनी ही गाय खरेदी केली। फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये वाजत गाजत गायीचं स्वागत। वाशिमच्या काटामधील जिल्हा परिषद शाळेमधील जीर्ण, धोकादायक असलेल्या 3 खोल्या जमीनदोस्त। शिक्षण विभागानं ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत 3ही खोल्या पाडण्याचे आदेश दिले होते। हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अचानक भेट। यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी खडू हातामध्ये घेत विद्यार्थ्यांनाही शिक्षणाचे धडे दिले। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून चांदवडमधील वडाळी भोई आरोग्य केंद्राची पाहणी। कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, प्रकाश आंबेडकर यांचा इशारा। पिंपरी चिंचवड शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य। पालिकेचा 2,247 पैकी 1,733 खड्डे बुजवल्याचा दावा फोल। जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य। बुलढाणा शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधी असल्याची राधेश्याम चांडक यांची पालकमंत्र्यांकडे तक्रार। मात्र आमदार संजय गायकवाडांचा शहर स्वच्छ असल्याचा दावा। ग्राउंड रिअलिटीवरून आता प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण। जागतिक पर्यटन स्थळ महाबळेश्वरमधील पावती नाका ते गावापर्यंतच्या रस्त्यावर महाकाय खड्ड्यांनी नागरिक आणि पर्यटक त्रस्त। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अखेर ग्रामपंचायत, वनसमिती आणि पोलिसांनी स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे बुजवले। सिंधुदुर्गाच्या वैभववाडी फोंडा राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे। खड्ड्यांमुळे अवजड वाहतुकीसह प्रवासी वाहतुकीवर परिणाम। खड्ड्यांच्या डागडुजीसाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार, वाहन चालकांचा सवाल। तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर दुकानदारांकडून सुटं तेल विकणं बंद। भेसळ, चुकीचं लेबलिंग, असुरक्षित साठवणुकीमुळे FDAचा निर्णय। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार। हिंगोलीमध्ये FDAच्या आदेशानंतरही खुल्या तेलाची विक्री सुरूच। आम्हाला पॅकिंगचं तेल परवडत नाही, खुलं तेल द्या किंवा पॅकिंगचं तेल स्वस्त करा, ग्राहकांची मागणी। धाराशिवमध्ये FDAकडून कारवाईचा धडाका, पण रिपोर्ट रखडले। 4 महिन्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये 80 सॅम्पल, मात्र फक्त अहवाल 8 प्राप्त। भूम, दूध भेसळ प्रकरणामधील सॅम्पलचा 1.5 महिन्यानंतरही रिपोर्ट नाही। बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रशासनाची मोठी कारवाई। मोहिमेमध्ये 94 लाखांचा मुद्देमाल जप्त, तर 11 जणांवर खटले भरणार। आतापर्यंत 20 कारवाया पूर्ण। बारामतीच्या डोर्लेवाडीमध्ये शेतकऱ्यांकडून FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। दूध भेसळीवर कारवाई केल्यानं दुधाला चांगला भाव मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा। केंद्र सरकारच्या साखर आयातीच्या निर्णयानंतर गुळाच्या दरामध्ये वाढ। किरकोळ बाजारामध्ये गुळाचे दर 75 ते 80 रुपये प्रति किलोवर पोहोचले। दरम्यान पावसाचा जोर जास्त असल्यानं गुऱ्हाळं खुली न झाल्यानं गुळाची आवक घटली। वाशिममध्ये 1 ऑगस्टपासून व्यापाऱ्यांना 4,000 क्विंटल साखरेचा साठा ठेवता येणार। साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट लागू। व्यापाऱ्यांना 4,000 क्विंटल साखरेचा साठा 30 दिवसांच्या आत विकणं बंधनकारक असणार। 2 वर्षांनंतरही कृषी सेवा 2024ची नियुक्ती प्रलंबित। लवकरात लवकर नियुक्ती न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। निवड आणि शिफारस प्रक्रिया पूर्ण होऊन सुद्धा आकृती बंधामुळे उमेदवारांची नियुक्ती रखडली। बुलढाण्यामध्ये 6 वर्षांपासून वीज बिल थकवणाऱ्या ग्राहकांवर महावितरणची कारवाई। वीज बिल थकवणाऱ्या 20 पेक्षा अधिक ग्राहकांचे मीटर काढून स्मार्ट मीटर बसवले।
बुलढाण्यामधील राऊतवाडी भिलवाडा परिसर शिवाजीनगर परिसरात महावितरणची कारवाई. नंदुरबारमधील पवनचक्की प्रकल्पाविरोधात वंचितचं आमरण उपोषण. सुजलॉन विरोधातील आंदोलनाचा आजचा 10वा दिवस. पवनचक्की प्रकल्पाला स्थगिती द्या, वंचितच्या कार्यकर्त्यांची मागणी. अमरावतीच्या डोमा शाळेमध्ये अजूनही विद्यार्थी परतले नाहीत. भूतबाधेच्या अफवेनंतर 22 दिवस उलटूनही विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्याची भीती. विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता वसतिगृहामध्ये यावं, आदिवासी विभागाचं आवाहन. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या गोंडपिंपरी एमआयडीसी भूसंपादन प्रकरणामध्ये शेतकऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची शासनाला नोटीस. पुढील तारखेपर्यंत स्थगितीचे आदेश. चंद्रपूरच्या आठमुर्डी गावात ग्रामसभा घेण्याच्या मागणीवरून महिलांचे ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर चढून आंदोलन. ग्रामसभेला सरपंच उपस्थित नसल्यामुळे गावातील महिला आक्रमक. जोपर्यंत ग्रामसभा होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा महिलांचा पवित्रा. पुण्यातल्या लोहगावच्या ईशान मॉल ते अजिंक्य डीवाय पाटील चौक रस्ता खड्डेमय, तर खड्ड्यातच बसून शिवसेनेचा एल्गार. पोतराज, वाघ्या मुरळी, संबळ आणि हलगीच्या कडकडाटामध्ये बोंबाबोंब करत या मोर्चानं पालिकेला जागा करण्याचा प्रयत्न. जळगावच्या मेहरून तलावामध्ये सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावरून भाजप नगरसेविका वैशाली पाटील आक्रमक. समस्या सोडवली नाही तर झारीतले शुक्राचार्य असलेल्या नगरसेवकांची नावं जाहीर करणार, वैशाली पाटलांचा इशारा. चाकण एमआयडीसी परिसरामध्ये समस्या दूर करण्याचं आश्वासन. प्रशासनाच्या आश्वासनानंतर जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रेंचे आमरण उपोषण स्थगित. माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन उपोषण मागे. गोंदियामध्ये 2.5 वर्षाच्या चिमुकल्यानं खेळता खेळता 1 रुपयाचं नाणं गिळलं. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी राणे बाहेर काढण्यात यश. मुलाची प्रकृती स्थिर. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ. सोन्याच्या दरामध्ये 2,300 आणि चांदीच्या दरामध्ये 1,000 रुपयांची वाढ. सोन्याचा दर 1,64,019 रुपयांवर तर चांदीचा दर 2,56,470 रुपयांवर पोहोचला. जालन्याच्या अंतरवाली सराठीमध्ये मनोज सरांगे आणि अब्दुल सत्तार यांनी पंक्तीला बसून जेवणाचा आस्वाद घेतला. 2 तासांहून अधिक वेळ चर्चेनंतर भंडाऱ्याच्या कार्यक्रमात बसून जेवण. ठाण्यामधल्या वस्तीमधल्या अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम. विद्यार्थी सीमेवरील जवानांना 1,001 राख्या पाठवणार. छत्रपती संभाजी महाराजांच्या 3D शिल्पावरून पेणमध्ये संताप. दोषी अभियंत्यांचं निलंबन करून 25 लाख रुपये वसूल करा, हरीश बेकावडेंची मागणी. मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोडा या ठिकाणी संत बाळूमामा मंदिर सोहळ्यानिमित्त 2 दिवसीय यात्रा उत्सव. पंचकृषीमधल्या भाविकांकडून संत बाळूमामांच्या दर्शनासाठी गर्दी. विविध कार्यक्रमांचं आयोजन. साताऱ्याच्या कासपठावरील हॉटेल व्यावसायिकांना 40 मीटर अटीचा विळखा. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अटीमुळे व्यावसायिकांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यास अडचणी. ही अट रद्द करून ती 5 मीटर करण्याची मागणी. वर्ध्याच्या हिंगणी माळेगाव ठेका मार्गावर वाघाचं दर्शन. वाघाच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची मागणी. महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालवायची तर मराठी शिकली पाहिजे. रिक्षा चालकांच्या मराठीच्या मुद्द्यावर गिरिराज सिंह यांचं समर्थन. जिथे व्यवसाय करतो तिथली भाषा शिकली पाहिजे. खारघरमधल्या उद्घाटन सोहळ्यात